तुम्ही सगळे मस्त आहेत ना, मस्तच राहता. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. काल तुम्हाला सत्यनारायण न च विघ्नभयं न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो सिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धन. तर छान अशी इथं उत्तर पूजा झाली आणि आता बामण बुवा गेले त्यांच्या घरी सगळं पूजाचं सामान घेऊन. आणि तर आम्हाला दुपारचं पहिल्या बाटल्या आणल्या होत्या, कारण ऊनच खूप आहे यावर्षी ना, की उन्हामुळं कोणाला काही सुधारणा गेले. लहान लेकराची आणि म्हाताऱ्या माणसाची तर एवढी परेशानी व्हायली ना, की काही सांगायलाच नको. खूपच परेशानी व्हायली त्यांची. तर मी व्हिडिओ एडिट करते, मने आला इथं, त्याच्यामुळे मला व्हिडिओमध्ये एकाएकी दचकले मी खाली. माझा आवाज पण आला असेल तसाच. तर इथं मोतीवाला आला होता आणि मोतीवाल्यापाशी मला कानातले झुमके घ्यायचे होते, कारण आमच्यात आहे कार्यक्रम. आणि कानात माझ्या काही नसलं ना तर माझे खूप चेहरा मोठा दिसतो. कानात काहीतरी पाहिजेच माझ्या. आणि छोटं घालायचं म्हणलं ना तर तेच एवढं विशेष नाही दिसत, तरी पण घालते मी कधीतरी छोटं. आणि सोन्याचं जे कानातलं आहे ते मध्ये लातूरला गेल्यावर तिथंच राहिलं माझं, आणायचं विसरून गेले मी. त्याच्यामुळे इथं आता मोतीवाल्यापाशी माझे झुमके घ्यायला चालू आहे. त्यांनी अगोदर झुमके दिले होते, पण मी म्हणलं की नको, मला सोन्याचे झुमके आहेत तेच घालायला नको वाटायला लागलेत. मला साधेच झुमके छान दिसत आहेत, त्याच्यामुळे मी साधेच झुमके घेतले इथं. आणि थंडाईच्या बाटल्या आणल्या होत्या आम्हाला, तर त्या पिल्या आम्ही. तर इतक्या ह्यावरची आईस्क्रीम खावा, थंडाईच्या बाटल्या प्या, काही करा, पण उन्हाळा इतका कडक आहे ना, की 45च्या पुढे तापमान चालले. इतकं उन्हानं सगळ्यांच्या परेशानी चालू आहे ना सध्या. खूप म्हणजे खूप परेशान चालू आहे. एकेका घरात तर अक्षरशः दुःखाचं डोंगर कोसळले उन्हामुळं. एवढं उन्हानं किती जणांचं नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्षी पावसाला लोक कंटाळून गेली होती, की कधी पाऊस कधी पाऊस जाईल. आणि यावर्षी उन्हाला लोक कंटाळून चाललेत, की पाऊस कधी येईल महागारी. गेल्या वर्षीचा पाऊस होता तोच बरा होता असं वाटायला सगळ्याला. गेल्या वर्षी तेवढा पाऊस पडून सुद्धा ह्या वर्षी खूपच तापमान वाढलं आहे ह्या वर्षी. त्याच्यामुळे मग थंडाईच्या बाटल्यावर चालू आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये. तर आमच्यात पण तसंच चालू होतं. तिथं वडील आले होते, तर त्यांना इथल्या डॉक्टरचा गुण येतो. बाहेर पुण्याला म्हणजे लातूरला दवाखाना केला तर त्यांना फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्यांना दवाखाना करायचा असला ना तर कधी पण ते मांडव्याला येतात. त्याच्यावर 2-3 सलाईन लावले, त्यांना गोळ्या औषधं घेतले, कारण त्यांचे पाय जास्त ओढत होते. त्याच्यामुळे त्यांना सलाईन लावलं. तर इथं लगेच आमच्या मिस्टरांनी उन्हाळ्याला सुरुवात झाली होती. नंतर गहू ज्वारीचा ताळमेळ काही लागत नाही, त्याच्यामुळे मग आताच गहू घेऊन आले होते. वर्षाचा माल एकदाच आणून टाकला. फक्त पांढरे बघा गहू छान हे गहू मोत्यासारखे तर गहू आहेत काकू. हे काही सुद्धा नाही याच्यामध्ये, नुसतं काढायचं दळून आणायचं काकू. एक खडा सुद्धा नाही का काय ह्याच्यामध्ये, हे सुद्धा नाही. फटकरात सुद्धा गरज नाही. हो छान आहे गहू, मस्त आहे. बरं झालं बाई, मिटलं टेन्शनचा माल येऊन पडला आमच्या घरामध्ये. तरी अजून ज्वारी राहिले. ते 5 किलो 10 किलो आणायचं म्हणलं ना तर ते काही परवडत नाही, आणि आणलं ना तर ते पुरल्यासारखं पण नाही वाटत. त्याच्यामुळे मग वर्षाचा माल एकदाच घेतो आम्ही. जेव्हा लातूरला होतो ना तर तेव्हा असंच आणायचं, किलोवर 5 किलो 10 किलो असं. पण ते काय पुरवणीच जात नव्हतं. किती पण म्हणजे प्रयत्न केला ना पुरवायचा, पण पुरत नव्हतं. लेकरं तर लहान होते तरीसुद्धा पुरत नव्हतं. त्याच्यामुळे जसं आम्ही मांडव्यात आलो आहे ना तर तसं काकू पहिल्यापासूनच एकदाच गहू ज्वारी सगळे घेऊन टाकतात. पण पहिलं काकू जास्त ज्वारी घेत होत्या, पण आम्ही आल्यापासून गहू घ्यायला लागलेत जास्त, कारण आम्हाला गहूच लागतात जास्त करून. ज्वारीचं एखादं पोतं घेतलं तरी भागतं आमचं वर्षाचं. तर असो, आता ते गहू पण वाळवायला ठेवायचे. ते वाळवूनच मग नंतर घरात मांडायचे, तोपर्यंत नाही घरात आणून ठेवायचे गहू. त्याच्यामुळे बाहेरच पोते ठेवलेत. तर म्हणलं तर इथं स्वयंपाक करून घेऊ. तर इथं आता आज कारल्याची भाजी करायला चालू होती बऱ्याच दिवसातून, कारण आमचे वडील आले ना तर त्यांना त्यांच्या आवडीच्या भाज्या करून द्यावे लागतात. कारण त्यांना ना आपले वड्या, मासवड्या, कारलं, वांगं मोकळं खूप आवडतं. त्याच्यामुळे जेव्हा पण ते येतील, कारण माहेरात तर आपण जातोच प्रत्येक वेळेस, पण तिथं जाऊन करून देणं होत नाही. आणि जरी बी करायचं म्हणलं ना तर इथल्यासारख्या भाज्या तिथं होत नाहीत. काही किती पण प्रयत्न केला ना काहीतरी बिघडू होतोच. कशामुळे होतो काय माहिती. का एखाद्या वेळेस तिथलं तिखट वेगळं असेल, अगर मसाल्यात काय फरक असेल माहीत नाही, पण इथल्यासारख्या भाज्या तिथं होतच नाही. त्याच्यामुळे जेव्हा पण इथं येतील ना तर तेव्हा त्यांच्या आवडीच्या भाज्या आम्ही करून देत असतो त्यांना. चिकन मटण खाण्याच्या ऐवजी त्यांना अशा भाज्या जास्त आवडतात, म्हणून इथं कारल्याची भाजी करायला चालू आहे. आणि शक्यतो आम्ही कारल्याची भाजी कधी करत नाहीत. शरीरासाठी तर कारल्याची भाजी खूप चांगली असते, माहिती आहे सगळं.
पण खाऊ वाटत नाही म्हणून आम्ही कधी करत नाही, ते कोणी खातच नाही घरामध्ये. त्याच्यामुळे पण चांगल्या शरीरासाठी, सगळ्या भाज्या शरीरासाठी खाल्लेल्या चांगल्या. कारण शिवानीच्या चेहऱ्यावर चट्टे पडायला लागले दादा पांढरे. तर डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या खात नाही म्हणून तुम्हाला असं व्हायला लागले. त्याच्यामुळे आत्ता तरी कुठं ती थोडं खायला सुरुवात केली आहे. म्हणून अशा कधीतरी वेगळ्या भाज्या बनवायला चालत नाही. तर तेच भाज्या आम्हाला पण कंटाळा आला होता की वेगळ्या काहीतरी भाज्या बनवत जावं घरामध्ये, असं वाटत होतं. त्याच्यामुळे मग वडिलाच्या निमित्तानं आज कारलं बनवायला चालू आहे. तर छान असं कारलं चिरून घेतलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि लिंबू टाकला, एक थोडं 5 मिनटं मुरायला दिलं आणि नंतर त्यातलं सगळं पाणी पिळून घेतलं. घेतल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं, कारण भाजल्याच्या नंतर ना त्याच्यातला कडवटपणा आणि वास जो येतो ना कुरमट कसा तरी वेगळा, तर तो निघून जातो सगळा. आणि नंतर मग त्याच्यामध्ये लसूण कांदा वगैरे टाकून फोडणी टाकली, काळं तिखट टाकलं थोडंसं आणि म्हणजे थोड्या वेळ वाफलं दिल्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि भाजी झाकून ठेवली. आणि इथं बाहेर चालू आहे आता गहू वाळवायला. पोरींना हाताखाली घेतलं ह्यांनी आणि गहू वाळवायला चालू आहे, कारण माझ्या मागं स्वयंपाक होता. मला चपात्या पण बनवायच्या होत्या, भाकरी बनवायच्या होत्या. वडिलांना सलाईन लावलं होतं, त्याच्यामुळे हे तिघं माहिली इकडं बाहेर गहू वाळवायचं काम चालू होतं. तर त्यांना माहिती होतं आता जर मी गहू नाही वाळवायला घातले, मी जर लक्ष काढलं तर मग ह्यांच्यानं तर काही पुन्हा होणारच नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी म्हणले की गहू घरात न्यायचेच नाही, डायरेक्ट वाळवूनच मग घरात ठेवायचे. कारण असं पण त्याच्यात लिंबाचा पाला घालायचा होता. लिंबाचा पाला घालूनच मग व्यवस्थित असं ठेवलं ना तर वर्षभर टेन्शन नाही, एक किडासुद्धा लागत नाही. आम्ही आजपर्यंत, मला इथं येऊन ना 10 ते 12 वर्ष झालं मी मांडव्यात आले त्याला, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही कधीच म्हणजे पावडर वापरलेलं नाही. आम्ही लिंबाचा पालाच वापरला, कधीच किडे होत नाही. ती लकी चान्स एखाद्या वेळेस जर चुकून आमच्याकडून पाला टाकायचा राहिला हाय गाईनं आमच्या, तरच मग किडा होतो एखादा, नाहीतर अजिबात वर्षभर ठेवले तरी किडा होत नाही. एवढी ताकद आहे लिंबाच्या झाडामध्ये. त्याच्यामुळे आम्ही लिंबाचाच पाला वापरतो. एकतर आपले पैसे पण वाचतात आणि आयुर्वेदिक लिंबाचा पाला असल्यामुळे ना त्याचा पण फायदा होतो, म्हणजे किडे वगैरे होत नाही ते. त्याच्यामुळे आम्ही लिंबाचा पाला वापरतो. तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग तुम्ही पण जेव्हा माल आणचाल ना गहू ज्वारीचा, तर ही ट्रिक नक्की करून बघा. कारण मला तर माहिती आहे की लिंबाचा पाला बरेच जण वापरतात, असं कोणीच नाही की लिंबाचा पाला वापरत नाहीत म्हणून. पण आता मेडिकलमध्ये पावडर भेटते त्याच्यामुळे मग सगळे पावडरचा वापर करतात. पण मला तर वाटतं ना पावडरचा वापर न करता लिंबाचा पाला वापरलेला कधी पण चांगलं. त्याच्यामुळे आम्ही लिंबाचा पाला वापरतो आहे. तर चला आता आम्हाला गहू भरायचेत आता कुटीमध्ये, कारण निम्मा पाला आम्ही इथंच मिक्स केला आहे आणि निम्मा पालामध्ये कुटीमध्ये टाकताना मिक्स करायचे स्टेप बाय स्टेप. तर चला बाय.